हॅलो मंडळी, फॅमिली, सुरेख किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला छान रेसिपी करून दाखवणार आहे. मिक्स डाळीचे वडे. तुम्ही बघा, उन्हाळ्यात हे वस्तू करतात ना, हे पदार्थ करतात, चांगलं असतं. तर मी तुम्हाला 1.5 किलो डाळीचे वडे करून दाखवणार आहे. ते जर आपल्याकडे जास्त वाळवण्याला जागा नसेल, वेळ नसेल, तर आपण 1-1.5 किलोचे मी आज तुम्हाला मटाची डाळ, मुगाची डाळ, चवळी आणि हरभऱ्याची डाळ हे मिक्स डाळींचे वडे करून दाखवणार आहे. 1.5 किलोचे. आमच्याकडे जागा कमी आहे ना गॅलरीत, मग आम्ही 1-1.5 किलोच्या वस्तू करतो वाळवणाला. आणि ऊन पण आमच्याकडे उशीर येतं. तर चवळी आहे ना, आम्ही मोठ्या मुगाचे, हरभऱ्याच्या डाळीचे वडे करतो झारून. आमच्याकडे झारून करतात. त्याचा झारे असतो किंवा आपले गहू गाळण्याची गाळणी असते ना स्टीलची, तिच्याने करतो. आणि बऱ्याच ठिकाणी सांडगे म्हणतात. सांडगे कसे करतात माहिती आहे का? तोडून. तर आम्ही तोडून नाही करत, आम्ही झारून करतो. तर मी 4 तास आधी डाळी भिजत घातल्यात. अर्धा किलो मठाची डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ, पाव किलो चवळी आणि 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ. चला मी दाखवते. केलं? हो, केलं ना. हां, हे बघा, ही मठाची डाळ आहे बरं का. अर्धा किलो भरपूर होतात. 1 किलो 2 किलोचे वडे भरपूर होतात. हे अर्धा किलो मठाची डाळ. कपडा पुरेल का गं? एवढ्या जेवढी. हे बघा, ही हरभऱ्याची बरं का. हरभऱ्याची थोडी टाकली आहे, 100 ग्रॅम. आणि ही चवळी. डाळ हरभऱ्याची चालेल. ही चवळी आहे बरं का. चवळी बघा, मी टाकत नाही कधी, ह्या वर्षी टाकू म्हटलं. माझ्या एका मैत्रिणीने टाकली ना, ती म्हणते खूप छान लागतात वडे. मग मी यावर्षी चवळी घेतली थोडी. हे बघ, हे 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, 200 ग्रॅम. खूप छान लागतात वडे. मग मी तुम्हाला मसाला दाखवते. आता हे सगळं ठेवते मी काढून. थोडी कोरडी झाली की मग मिक्सरमध्ये दळून घेणार. आणि तो मसाला पण मी तुम्हाला दाखवते. ही अर्धा किलो मुगाची डाळ, अर्धा किलो मठाची डाळ, पाव किलो चवळी आणि 200 ग्राम हरभऱ्याची डाळ. आणि मग याच्यात लसूण, जिरे, ओवा, मीठ, तिखट टाकून मी सगळं दळणार. आणि मग वडे झारताना तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्या डाळी आता आपण काढल्या ना, त्या थोड्या वाळून घ्यावं लागतात. जास्त ओल्या असल्या ना, मग वडे चांगले येत नाही बरं का. मग ते असे चप्पट येतात. म्हणून थोडं वाळून घ्यायच्या, मिक्सरमध्ये दळायचं असलं तर. हां. आणि हे बघा, ही चवळी, ही हरभऱ्याची डाळ, ही मठाची डाळ, ही मुगाची डाळ. आता हे थोडं वाळलं का मग आम्ही दळून घेतो. हां. हे बघा मसाला. आता 1-1.5 किलोच्या डाळीमध्ये जो मसाला टाकतात तो मी तुम्हाला दाखवते. जिरे कमी टाकायचं, नाही तर गोड गोड लागतात बरं का. वडे गोड गुळमट लागतात. ही ओवा, हा ओवा, हे रंगाचं तिखट आहे, म्हणजे काश्मीरी मिरचीचं. हे तिखट मीडियम तिखट आहे. हा हिंग आहे, ही हळद आहे, हा लसूण पण टाकतो बरं का, छान लागतं. आणि नमक आहे ना, मीठ स्वादानुसार बरं का. नमक स्वादानुसार टाकायचं, तुम्हाला किती खारं आणायला लागतं ते. हा एवढा मसाला मी त्याच्यात टाकणार. आणि तुम्ही जर वडे जास्त करणार असाल, 2 किलो 4 किलो, मग हा मसाला पण वाढवायचा आणि
डाळी पण वाढवायच्या. आता ही जवळजवळ 1-1.5 किलोचे झाले. हरभऱ्याची डाळ, चवळी मी पहिल्यांदाच टाकते. माझ्या मैत्रिणीने वडे केले ना, ती म्हटली खूप छान लागतात चवळी टाकली. तर मी यावर्षी चवळी टाकली. आता ते थोडं वाळलं का, म्हणजे कोरडं झालं का, मग आम्ही दळून घेतो. जेव्हा वडे झारू ना, आम्ही झारून करतो, तोडून नाही करत. तर मग ते तुम्हाला दाखवतो. ओके. हे बघा 1.5 किलो डाळ, म्हणजे सगळं साहित्य होतं ना, ते दळून एवढं पीठ झालं बरं का. आणि बघा किती छान, म्हणजे थोडी अशी पाणी नाही ठेवायचं डाळीत, नाही तर मग ते असं पातळ होतात. हे मस्त घट्ट झालं आहे. आता मी मसाला टाकते, तुम्ही बघा. आणि दळताना जिरे आणि लसूण दळतानाच घेतला होता. आता हा ओवा टाकते बरं का. हे बघा स्वाद चांगला येतो. हे रंगाचं तिखट, ह्याच्याने रंग येतो बरं का. काश्मीरी, हे मीडियम तिखट आहे. हे आणि आपण भाजी करताना तिखट मसाला वापरतोच ना. हे बघा हळद थोडी टाकायची बरं का, नाही तर कडवट लागतात. हळद फक्त रंग येण्यासाठी थोडी वापरायची. हिंग पण कमीच वापरायचा, नाही तर कडवट लागतात. हे बघ थोडा वापरायचा. आणि आपण भाजी करताना हिंग पण वापरतो, आम्ही वापरतो. आता नमक स्वादानुसार. मीठ हे बघ, मीठ स्वादानुसार वापरायचं. आणि कमी जरी झालं तर आपण भाजीत मीठ टाकतोच ना, असं. नाही तर मग खारट होऊन जातात. हे पदार्थ असतं ना, उन्हाळी पदार्थ, मीठ जास्त वापरलं ना ते खारट होतात. म्हणून मीडियमच टाकायचं. आता तुम्हाला झारताना फक्त थोडं दाखवून देते. झालं मग वडे तयार. आता आमच्याकडे आत्ता ऊन आलं, आत्ता ऊन येईल. ते पण काढून घे सोने. घेतला ना. नुसतं क्रिया दाखवली तरी पुष्कळ. झालं चालू. हे बघा 1.5 किलोचे डाळीचे वडे. हे रंग बघा तुम्ही किती छान आला. वडे बघा किती छान झाले, एकदम खडखडीत वाळले आहे ना. हे बघा तर मस्त. तुम्ही पण करून बघा, अशा प्रकारे वडे करून बघा. पुन्हा मान हल्ली ना, तू बोलत राहा. अशा प्रकारे तुम्ही रेसिपी वाचून हे वडे असे करून बघा. करा आणि त्याची भाजी करा मस्त. कांदा वडा, नाही तर हिरवी मिरची घालून वडे, किंवा मसाल्याचे वडे बरं का. करून खाऊन आणि मला सांगा कसे झाले ते, कमेंटमध्ये सांगा. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. सबस्क्राईब आहे ना, ते आता काळं झालं आहे बरं का, काळं नाव झालं आहे. बोल ना. काळं नाव झालं आहे ना, ते सबस्क्राईबचं आहे. आणि त्याच्या शेजारी बेल बटन असतं, ते दाबा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना सुख समृद्धी लाभो.